मित्रांनो, अमरावतीच्या भाजी बाजार व जयस्तंभ चौकातील बँकेत 500 रुपयांच्या बनावट नोटा भरण्यात आल्या होत्या। त्या दोन घटनांची शाही वाढते न वाढते तोच परतवाड्यात देखील तसाच प्रकार उघड झाला आहे। तेथील एका स्मॉल फायनान्स बँकेत 500 रुपयांच्या 35 नोटांचा भरणा करण्यात आला। त्या नोटा बनावट आढळून आल्या। या प्रकरणी इसाप स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापक भास्कर खरात यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी 11 जून रोजी रात्री आरोपी शेख दानिश शेख महमूद व राजा खान शेख महमूद खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मित्रांनो, आरोपी शेख दानिश याने ग्राहक सेवा केंद्रातून ऑनलाइन ट्रान्झॅक्शनद्वारे एजन्सी मालकाच्या खात्यात अनुक्रमे 3500 व 25000 असे एकूण 28500 रुपये ट्रान्सफर केले। संबंधित ग्राहक सेवा केंद्र व एजन्सीच्या मालकाने आरोपीने जमा केलेली रक्कम व अन्य असे एकूण 32000 रुपये इसाप स्मॉल बँक परतवाडा येथे जमा केली। त्यापैकी 500 रुपयांच्या 35 नोटा नकली आढळून आल्या। मित्रांनो, 7 व 8 सप्टेंबर 2023 रोजी ती घटना घडली होती। तपासणी दरम्यान तो प्रकार उघड झाला। हा प्रकार खरात यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातला। त्यानंतर 11 जून रोजी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली। मित्रांनो, अमरावतीच्या जयस्तंभ चौक स्थित कोटक महिंद्रा बँकेत 500 रुपयांच्या 8 बनावट नोटा आढळल्या होत्या। 14 मे रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास तो प्रकार उघड झाला होता। बँक ऑफ बडोदाच्या सराफा बाजार शाखेत 500 रुपयांच्या 20 नोटा बनावट असल्याच्या आढळून आल्या होत्या। 16 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 वाजताच्या दरम्यान वेगवेगळ्या 3 खातेदारांनी भरलेल्या रकमेत त्या 20 नोटा बनावट आढळल्याची तक्रार कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।